आदित्य प्रतिष्ठान ठाणे श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाअंतर्गत पहाटे 5:30 वाजता काकड आरती, स्वामी बावन्नी पठण, नामस्मरण, सकाळी स्वामींचा अभिषेक, स्वामी याग, महानैवेद्य, महाआरती, स्वामी भजन, मनोगत, मनःशांती व समाधान याबाबत धनंजय कुलकर्णी यांनी सादरीकरण केलं। तसेच सायंकाळी दिव्यांग कला केंद्र प्रस्तुत दृष्टिहीन कलाकारांच्या भक्तिगीतांचा स्वामी प्रवास, अशक्यही शक्य करतील स्वामी हा या ठिकाणी रंगला। अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत स्वामी प्रकट दिन मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। अभिनय कट्टा आणि नौपाडा संगीत कट्टा प्रस्तुत निघालो घेऊन स्वामींची पालखी हा देखील कार्यक्रम येथे संपन्न झाला। तर सायंकाळी महाप्रसादाकरिता मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्याचा देखील आनंद घेतला। अशा प्रकारे स्वामी समर्थ प्रकट दिन आदित्य प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या वतीने साजरा करण्यात आला। नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो वीरुभ्यो नमो नमो महद्भ्याक्षलकेभ्यो नमो नमो रथिभ्यो नमो नमो सेनाभ्यो नमो नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च पूर्वजाय च प्रजाय च नमो मध्यमाय च भगवाय च जगन्नाय च बुद्धियाय च नमो सौभ्याय च विद्याय च नमो नमो शुक्रदेव धर्मकृतेश्वर नमो नमो वैष्णवेश्वर नमो नमो सद्योगितेश्वर नमो नमो आसीनेश्वर नमो शंकराय महेश्वराय शिवाय शिवराय स्त्रीर्घाय कुल्याय कार्याय कामर्याय वरराय चोत्तराय आतार्याय कलात्याय शस्त्राय वेद्याय वसिकत्याय प्रवाहाय दैवन्याय प्रोत्याय मतिकुशलाय शरणाय तवर्धनाय पुलसाय गोष्ठाय पीछे देखना। आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जो स्वामी उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचा 5वा दिवस आणि अर्थातच आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनानिमित्त आपण बघतोय की ते स्वामी याग सुरू आहे, स्वामी महाराजांवर अभिषेक सुरू आहे। पहाटे 5:30 वाजल्यापासून मग काकड आरती असेल, नंतर स्वामी बावन्नीचं पठण असेल, नामस्मरण असेल, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। आता थोड्या वेळानंतर याग झाल्यानंतर नैवेद्य आरती होईल, नैवेद्य आरतीनंतर पुन्हा एकदा भजन होईल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनःशांती आणि समाधान यावरचं व्याख्यान होईल, नंतर लहान मुलांसाठीच एक व्याख्यान असणार आहे, त्यानंतर दृष्टिहीन मुलांचा भक्तिमय गीतांचा प्रवास असणार आहे। पंडित औरंगाबादकरांची सनई झाली आणि अर्थातच हा संपूर्ण दिवस हा स्वामींच्या आशीर्वादाचा असणार आहे। त्यामुळे अनेक भक्तगण दरवर्षीप्रमाणे इथे हजारोनी भक्तगण उपस्थित राहतील आणि स्वामी त्यांना आशीर्वाद देतील।